नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यासोबतच तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचे मुद्दे डिस्कस करून घेणार आहोत आणि ते मुद्दे म्हणजे रिझल्ट कधी लागणार आहे पी-सी-एमचा. तर खूप दिवसापासून आपण विचार करत होतो की रिझल्ट कधी लागणार, रिझल्ट कधी लागणार. खूप दिवसापासून असं पण होत आहे की 12 जूनला काही विद्यार्थ्यांना रात्री 12 ते 1 वाजेच्या सुमारास काही विद्यार्थ्यांना पी-सी-एमचं रिझल्ट दिसलेला आहे फर्स्ट अटेम्प्टचं. हे दावे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी केलेले आहे. माझ्या WhatsAppवरती पण खूप जास्त मेसेज होते. कमीत कमी 4 ते 5 मेसेजेस होते. रिझल्ट टाकलेले होते विद्यार्थ्यांनी. पण ते कुठे ना कुठे काय आहे, चुकीचं आहे असं आता वाटत आहे. का वाटत आहे? कारण ते खूप सारे मी एनालिसिस केला आणि एनालिसिसमध्ये असं पण दिसून आलं, की ते एआय जनरेटेड काय होते रिझल्ट होते. तरीसुद्धा मी त्याच्यावरती व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता, की पी-सी-एम फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट आलेला आहे. कारण काही विद्यार्थ्यांना ते काय दिसलेले होते, रिझल्ट दिसलेले होते. पण अद्याप रिझल्ट आलेला आहे का? आजच्या वेळेत तर नाही. आतापर्यंत रिझल्ट तर आलेला नाही. जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तेव्हा. आता याच्यानंतरची गोष्ट पी-सी-बीचा रिझल्ट लागलेला आहे आणि मागच्या वर्षीचा ट्रेंड बघितला आपण तर मागच्या वर्षी काय झालेलं होतं, की पी-सी-बीचा रिझल्ट जसंच लागला त्याच्या 2 दिवसाच्या नंतरच पी-सी-एमचा रिझल्ट लागला होता. ठीक आहे. पण आता तसं काही झालेलं नाही. पी-सी-बीचा रिझल्ट लागायला कमीत कमी 3 ते 4 दिवस झालेले आहेत. तरीसुद्धा पी-सी-एमचा रिझल्ट आतापर्यंत लागलेला नाही. तर बघा याच्यामध्ये काय आहे ना, पी-सी-एम रिझल्ट फर्स्ट अटेम्प्ट कधीपर्यंत येऊ शकतो? तर 15 आज पण येऊ शकतो, उद्या पण येऊ शकतो म्हणजे 17 जूनच्या अगोदर येण्याची खूप जास्त प्रोबॅबिलिटी आहे. ठीक आहे. आता तुम्हाला शेवटी मी एक अजून मुद्दा तुम्हाला डिस्कस करणार आहोत तुमच्यासोबत आणि तो मुद्दा म्हणजे काय आहे? तर आपण व्हिडिओच्या शेवटी तो मुद्दा डिस्कस करून घेऊया. अगोदर हे बघून घेऊया आपण की एक्सपेक्टेड काय आहे? पी-सी-बी फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट तर ऑलरेडी 11 जूनला आलेला आहे. ठीक आहे. चालेल. त्याच्यानंतर पी-सी-एम रिझल्ट सेकंड अटेम्प्ट हे पण किमान खूप झालं तर 23 जूनपर्यंत येऊन जाईल. म्हणजे 7 दिवसाच्या अगोदर हा रिझल्ट येऊन जाईल. त्याच्यानंतर पी-सी-बी रिझल्ट सेकंड अटेम्प्ट हा पण खूप जास्त चान्सेस आहे की 19 जूनच्या अगोदर पी-सी-बी सेकंड अटेम्प्टचं काय येऊन जाईल, रिझल्ट येऊन जाईल. आता याच्यानंतरची गोष्ट काय आहे, खूप सारे विद्यार्थी आणि पालक काय म्हणत आहे, की पी-सी-एम फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट काय फर्स्ट अटेम्प्ट आणि जे पण सेकंड अटेम्प्ट आहे ते दोघी सोबत लागू शकतात का? कारण अगोदरच खूप जास्त वेळ झालेला आहे फर्स्ट अटेम्प्टच्या रिझल्टला, तर हे दोन्ही सोबतच लागू शकतात का? तर हाच मुद्दा मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर हा मुद्दा थोडा कसा आहे, तर थोडा किचकट आहे, की फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट दोन्हीचे जर का सोबत लावले, तर असं पण होऊ शकतो, सी सेल कधी पण काही पण नोटीस टाकू शकतो. ठीक आहे. तर तुम्ही पोर्टलवरती ऑनलाईन राहा. पोर्टलवरती किमान 2 ते 3 वेळेस दिवसातून ते उघडून बघा. जेणेकरून तुम्हाला पण समजेल, की फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्टचं सोबत लागणार आहे की नाही. पण खूप जास्त प्रोबॅबिलिटी अशी आहे, की फर्स्ट अटेम्प्टचं वेगळं निकाल लागणार आणि सेकंड अटेम्प्टचं वेगळं निकाल लागणार. म्हणजे दोन्ही जे निकाल आहे ते वेगळे-वेगळे लागण्याचे चान्सेस खूप जास्त आहे इथं. ठीक आहे. एवढं समजलं तुम्हाला? ठीक आहे. आता हे खूप जास्त चान्सेस आहे. फक्त चान्सेस सांगत आहे आपण, एक्सपेक्टेड सांगत आहे. कारण आत्तापर्यंत रिझल्ट आला पाहिजे होता, पण आत्तापर्यंत रिझल्ट आलेला नाही. तर ही गोष्ट समजणं अत्यंत गरजेची आहे. तर असं पण होऊ शकतं की फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट दोन्हीचे रिझल्ट सोबत ते सी सेल टाकू शकतो. पण तशी होण्याची शक्यता कमी आहे. पण आपण सध्या काही पण सांगू शकत नाही जेव्हापर्यंत ऑफिशियल वेबसाईटवरती काही पब्लिश होत नाही, नोटीस येत नाही. ठीक आहे. सो एवढं समजलं तुम्हाला? ओके. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा आणि त्याच्यासाठी तुम्ही काउन्सिलिंग परफेक्ट करा. आपण जसंच रिझल्ट आलं तसंच व्हेरियस कट ऑफ डिस्कस करणार आहोत. त्याच्यासोबतच कसं काउन्सिलिंग होत असते, सविस्तर प्रक्रिया आपण एकाच व्हिडिओमध्ये ते तुम्हाला समजून सांगणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गरजू विद्यार्थ्यांसोबत चॅनलला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.